मित्रांनो, आपल्याला आज एक 4 प्लगचं बोर्ड हे असेंबली करायचं आहे आणि वायरिंग करायची आहे आणि ते बोर्ड आपल्याला ऑन करून द्यायचा आहे कस्टमरला. तर चला तर मग आपण आज तो बोर्ड फिट करूया. तरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. चला तर मग. हा बोर्ड आहे. याच्यामध्ये आपल्याला बटन स्विच न लावता चारही प्लग लावायचे आहेत. विदाऊट स्विच प्लग लावायचे. आता आपल्याला तर आपण हा बोर्ड बघा. आता मी प्लग लावून घेतलेला आहे बोर्डच्या प्लेटमध्ये. अशा प्रकारे आता मी फिटिंग लावून घेतलेली आहे. बोर्डच्या याच्यामध्ये प्लग फिट केलेले आहेत. आता आपण त्याला वायरिंग करणार आहोत. तर बघून घ्या मित्रांनो, हा ग्रेट व्हाईटचा बोर्ड आहे आणि ग्रेट व्हाईटचेच प्लग आहेत. आता आपण याला वायरिंग करूया. तर वायरिंग कशा प्रकारे करूया ते बघा. बॅक साईडने मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे बॅक साईडने ते फिट झालेलं आहे. आता आपण त्याला वायरिंग करूया. तर बघा, आता मी त्याला वायरिंग करतो. बघा मित्रांनो, आता हा व्हिडिओ फास्ट घेतलेला आहे, कारण की व्हिडिओ हा जास्त मोठा होतो, त्यामुळे हा व्हिडिओ फास्ट घेतो. अशा प्रकारे आता वायरिंग व्यवस्थितरित्या करून घेत आहे. याला आपण स्विच न लावता डायरेक्ट सप्लाय देणार आहोत आणि याचा स्विच आपण त्यांच्या खालच्या बोर्डला येऊन स्विच घेणार आहोत. MCBमधून याला डायरेक्ट स्विच द्यायचं आहे, सप्लाय द्यायचा आहे. आणि ते पण आपल्याला वायर टाकून घ्यायची आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे वायर टाकायची ते. आता मी व्यवस्थितरित्या याचे कनेक्शन करून घेतोय. तुम्ही बघू शकता. आता जवळपास आपले कनेक्शन झालेले आहेत. आता एक प्लग राहिलेला आहे. ते कनेक्शन मी तुम्हाला दाखवतो. ते न्यूट्रल, फेज आणि अर्थिंग हे तिन्ही कनेक्शन व्यवस्थितरित्या मी लावलेले आहेत. आता चारही स्विचचे हे कनेक्शन झालेले आहेत. तर बघा, मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मी कनेक्शन केलेले आहे. झूम करून एकदा प्लेट तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे मी कनेक्शन केलेले आहे. आता आपण तो वायरिंग टाकून बोर्ड ठोकूया. आता मी ड्रिलने अगोदर अशा प्रकारे होल केलेले आहेत. आता आपण त्याला कनेक्शन करूया. बघा, 10 बोर्ड तिथं फिट झालेला आहे. बघा मित्रांनो, बोर्ड मी लावलेला आहे, स्क्रू टाईट केलेले आहेत. आता आपण त्याची कनेक्शन करून घेऊयात आणि बोर्ड फिट करून देऊयात. हे बघा, मी आता कनेक्शन करतो. तरी मित्रांनो, कनेक्शन हा सप्लाय ऑफ करूनच करा. हे बघा मित्रांनो, आता मी कनेक्शन करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आता कनेक्शन झालेले आहेत. आता आपण हे वरची प्लेट ही फिट करून घेऊया, जेणेकरून मग आपल्याला फक्त आता खाली वायर ओढून खालचे कनेक्शन करायचे आहेत खालच्या बोर्डला. म्हणजे तिथून आपण या बोर्डसाठी सप्लाय घेत आहोत. तर बघा मित्रांनो, आता हे कनेक्शन झालेले आहेत जवळपास. आता एक वायर बाकी आहे, ते मी तुम्हाला लावून दाखवतो.
बघा मित्रांनो, झाले कनेक्शन आपली. आता हा बोर्ड मी प्लेट लावलेली आहे. अशा प्रकारे मी प्लेट फिट करून घेतली आहे. वरची प्लेट कवर जे आपण नंतर लावूयात. आता मी खालचे जे जिथून आपल्याला कनेक्शन घ्यायचे आहे तिथून आपण आता त्या बोर्डसाठी कनेक्शन देऊयात. तर मी अशा प्रकारे कनेक्शन दिलेले आहेत आणि आपले कनेक्शन कंप्लीट झाले आहेत. बघा मित्रांनो, खालचा बोर्ड आम्ही फिट केलेला आहे, तो कंप्लीट फिटिंग झालेला आहे. हा वरचा बोर्ड बघा मित्रांनो, किती छानरित्या फिट झालेला आहे. व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपल्याला आज एक 4 प्लगचं बोर्ड हे असेंबली करायचं आहे आणि वायरिंग करायची आहे आणि ते बोर्ड आपल्याला ऑन करून द्यायचा आहे कस्टमरला. तर चला तर मग आपण आज तो बोर्ड फिट करूया. तरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. चला तर मग. हा बोर्ड आहे. हा याच्यामध्ये आपल्याला बटन स्विच न लावता चारही प्लग लावायचे आहेत. विदाऊट स्विच प्लग लावायचे. आता आपल्याला तर आपण हा बोर्ड बघा, आता मी प्लग लावून घेतलेला आहे बोर्डच्या प्लेटमध्ये. अशा प्रकारे आता मी फिटिंग लावून घेतलेली आहे. बोर्डच्या याच्यामध्ये प्लग फिट केलेले आहेत. आता आपण त्याला वायरिंग करणार आहोत. तर बघून घ्या मित्रांनो, हा ग्रेट व्हाईटचा बोर्ड आहे आणि ग्रेट व्हाईटचेच प्लग आहेत. आता आपण याला वायरिंग करूया. तर वायरिंग कशा प्रकारे करूया ते बघा. बॅक साईडने मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे बॅक साईडने ते फिट झालेलं आहे. आता आपण त्याला वायरिंग करूया. बघा, आता मी त्याला वायरिंग करतो. बघा मित्रांनो, आता हा व्हिडिओ फास्ट घेतलेला आहे, कारण की व्हिडिओ हा जास्त मोठा होतो, त्यामुळे हा व्हिडिओ फास्ट घेतो. अशा प्रकारे आता वायरिंग व्यवस्थितरित्या करून घेत आहे. याला आपण स्विच न लावता डायरेक्ट सप्लाय देणार आहोत आणि याचा स्विच आपण त्यांच्या खालच्या बोर्डला येऊन स्विच घेणार आहोत. MCBमधून याला डायरेक्ट स्विच द्यायचं आहे, सप्लाय द्यायचा आहे. आणि ते पण आपल्याला वायर टाकून घ्यायची आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे वायर टाकायची ते. आता मी व्यवस्थितरित्या याचे कनेक्शन करून घेतो आहे. तुम्ही बघू शकता. आता जवळपास आपले कनेक्शन झालेले आहेत. आता एक प्लग राहिलेला आहे, ते कनेक्शन मी तुम्हाला दाखवतो. ते न्यूट्रल, फेज आणि अर्थिंग हे तिन्ही कनेक्शन व्यवस्थितरित्या मी लावलेले आहेत. आता चारही स्विचचे हे कनेक्शन झालेले आहेत. तर बघा, मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मी कनेक्शन केलेले आहे. झूम करून एकदा प्लेट तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे मी कनेक्शन केलेले आहे. आता आपण तो वायरिंग टाकून बोर्ड ठोकूया. आता मी ड्रिलने अगोदर अशा प्रकारे होल केलेले आहेत. आता आपण त्याला कनेक्शन करूया. बघा, 10 बोर्ड तिथं फिट झालेला आहे. बघा मित्रांनो, बोर्ड मी लावलेला आहे, स्क्रू टाईट केलेले आहेत. आता आपण त्याची कनेक्शन करून घेऊयात आणि बोर्ड फिट करून देऊयात. हे बघा, मी आता कनेक्शन करतो. तरी मित्रांनो, कनेक्शन हा सप्लाय ऑफ करूनच करा. हे बघा मित्रांनो, आता मी कनेक्शन करून घेतलेले आहेत.
प्रकारे आता कनेक्शन झालेले आहेत. आता आपण हे वरची प्लेट ही फिट करून घेऊया, जेणेकरून मग आपल्याला फक्त आता खाली वायर ओढून खालचे कनेक्शन करायचे आहेत खालच्या बोर्डला, म्हणजे तिथून आपण या बोर्डसाठी सप्लाय घेत आहोत. तर बघा मित्रांनो, आता हे कनेक्शन झालेले आहेत. जवळपास आता एक वायर बाकी आहे, ते मी तुम्हाला लावून दाखवतो. बघा मित्रांनो, झाले कनेक्शन आपली. आता हा बोर्ड मी प्लेट लावलेली आहे. अशा प्रकारे मी प्लेट फिट करून घेतली आहे. वरची प्लेट कवर जे आपण नंतर लावूयात. आता मी खालचे जे जिथून आपल्याला कनेक्शन घ्यायचे आहे तिथून आपण आता त्या बोर्डसाठी कनेक्शन देऊयात. तर मी अशा प्रकारे कनेक्शन दिलेले आहेत आणि आपले कनेक्शन कंप्लीट झाले आहेत. बघा मित्रांनो, खालचा बोर्ड आम्ही फिट केलेला आहे, तो कंप्लीट फिटिंग झालेला आहे. हा वरचा बोर्ड बघा मित्रांनो, किती छान रित्या फिट झालेला आहे. व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.